नमस्कार, मी डॉक्टर सायली दिनेश पाटील. सगळ्यात आधी नूतन्स होम अँड किचन हब या यूट्यूब चॅनलचे मी आभार मानते की त्यांनी आयुर्वेद या माझ्या फेवरेट विषयावर बोलायला आज मला इन्व्हाइट केलं. मला जो काही आयुर्वेद कळला आहे मी तो तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. डॉक्टर सायली, तुम्ही मध्ये आता धातूंचं वर्णन केलं, तर ते 7 धातू म्हणजे नेमकं काय? जसं मी म्हटलं की आयुर्वेद हे त्रिदोष आणि सप्तधातू यांच्यावर आधारला गेलं आहे. दोष म्हणजे दूषयंती इति दोषाः, म्हणजे जे धातूंना दुष्ट करतात त्यांना आपण दोष असं म्हणतो. आणि जे दूषित होत आहेत ज्यांना आपण दुष्य असं सुद्धा म्हणतो, धातूंना समानार्थी शब्द दुष्य असा सुद्धा आहे. सप्तधातू म्हणजे तुमच्या शरीरातले 7 असे धातू जे तुमचं शरीर हे धारण करतात. धारणात धातवः म्हणजे जे तुमच्या शरीराचं संघटन करून ठेवतात, तुमच्या शरीराला धारण करतात. जे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रस म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रीणन करण्याचं जे काम करतात, म्हणजे थोडक्यात तुमच्या शरीराला स्निग्ध ठेवण्याचं जे काम करतात ते झालं रस. एखादा पेशंट येतोय आणि जर आम्हाला सांगतोय की मला खूप घाम येतो किंवा माझी त्वचा खूप रुक्ष आहे असं जर असेल तर त्या ठिकाणी रस या धातूचा विचार केला जातो. तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल तर अशा वेळी तुमच्या शरीरातल्या रसधातूचा क्षय झालाय, म्हणजे तो प्रमाणापेक्षा कमी झालाय. अशा वेळी आम्ही त्या पेशंटला सांगतो रुक्षता कमी करण्यासाठी आम्ही त्याला स्नेहन ही ट्रीटमेंट देतो, म्हणजे तेलाने मसाज करण्याची ट्रीटमेंट आम्ही देतो. पेशंटच्या आहारामध्ये सुद्धा स्निग्धपणाचं किंवा रसगुणाचे जे आहार आहे त्याचं वर्धन व्हावं ह्या हेतूने रसवर्धक आम्ही त्याला द्रव्य औषधांमध्ये देत असतो, आहारामध्ये देत असतो. थोडक्यात आता उन्हाळा येतोय म्हटल्यावर रसक्षय खूप प्रमाणात होईल, कारण बाहेरच्या उन्हाच्या तडाख्यामुळे उष्ण तीक्ष्ण गुणामुळे तुमच्यातल्या शरीरातला रसधातू कमी होईल. नॉर्मली आपण असं म्हणतो की उन्हाळा सुरू झाल्यानंतर खूप डिहायड्रेशन होईल आणि हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवत असतो किंवा थोडक्यात आपण असं काही पीत असतो की ज्याच्याने आपलं हायड्रेशन मेंटेन राहील. तर थोडक्यात हायड्रेशन मेंटेन करण्याचं काम रसधातू करतो. पुढचा धातू येतो तो रक्तधातू. जसं की आपल्याला सगळ्याला माहितीये की रक्त हे आपल्या शरीरातला खूप महत्वाचा घटक आहे. रक्त ह्या धातूचं जे काम आहे ते प्रसादन करण्याचं काम आहे, म्हणजे तुमच्या त्वचेला कांती देण्याचं काम, प्रसादन करण्याचं काम रक्ताचं आहे. त्यानंतर मांसधातू म्हणजे ज्याला आपण मसल्स म्हणू शकतो, मांसधातू म्हणजे ज्याला आपण मसल्स म्हणू शकतो. तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की काही व्यक्तींची जी अंगकाठी आहे ती कृश आहे, अशा वेळी त्यांच्या मांसधातूवरती आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते, ब्रूहण कर्म करावं लागतं, म्हणजे जेणेकरून मांसधातू हा त्यांचा अधिक बलवान होऊ शकतो. तो मेदधातू. मेदधातू म्हणजे तुम्ही मॉडर्न सायन्स त्याला ॲडिपोज टिश्यू किंवा फॅट्स असं सुद्धा म्हणू शकतात. जेव्हा आमच्याकडे येणारा हा पेशंट हा स्थौल्याच्या चिकित्सेसाठी येतो तेव्हा त्याच्या मेद या धातूवर आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर येतो तो म्हणजे अस्थिधातू. अस्थिधातू म्हणजे बोन्स ज्याला आपण म्हणतो. तर बोन्स ऑर्थो रिलेटेड जर काही वेदना असतील किंवा बऱ्याच जणांना संधिवाताचा त्रास असतो, आमवाताचा त्रास असतो किंवा वातरक्ताचा त्रास असतो, तर अशा वेळी अस्थिधातूवर आम्हाला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर येतो तो मज्जाधातू. मज्जाधातू म्हणजे दोन अस्थींच्या मध्ये म्हणजे जॉईंट्स मध्ये जे सायनोव्हियल फ्लुइड असतं त्याला तुम्ही मज्जा या धातूशी कोरिलेट करू शकता. तुमच्या कुठल्याही संधीच्या म्हणजे जॉईंट्सच्या हालचाली ह्या विना घर्षण होण्यासाठी मज्जाधातू हा मदत करत असतो. त्यानंतर येतो तो शुक्रधातू जो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. मेदधातू हा तुम्ही सीमेन या सोबत कोरिलेट करू शकतात. जेव्हा मेल इन्फर्टिलिटी असते अशा वेळी शुक्रधातूवर चिकित्सा करावी लागते. महिलांमध्ये शुक्रधातू हा तुम्हाला महिलांमध्ये सुद्धा शुक्रधातू हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला रिप्रेझेंट करतो. जेव्हा इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात, मेल इन्फर्टिलिटी असेल किंवा फिमेल इन्फर्टिलिटी असेल, अशामध्ये शुक्रधातूची चिकित्सा केली जाते. सो हे आहेत 7 धातू ज्यांचं मी तुम्हाला थरली डिस्क्रिप्शन दिलंय. आपण 7 धातू काय असतात हे नेमकं आपण डॉक्टर सायलीने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता आयुर्वेदचे काय बेनिफिट असतात ते तुम्ही आम्हाला थोडं सांगू शकतात का? आयुर्वेदाचे बेनिफिट सांगायचे म्हटले तर सगळ्यात आधी जो एक श्लोक आम्हा सगळ्याच आयुर्वेदिक वैद्यांना पाठ असतो अगदी कॉलेजच्या दिवसांपासून, तो म्हणजे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षणम. ह्याच्यात 2 पार्ट आहेत. आयुर्वेदाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे या श्लोकातले पहिले 2 शब्द स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम. आयुर्वेदाकडे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते इतर कुठल्याही पॅथीकडे या प्रमाणात नसतील असं माझं वैयक्तिक मत आहे. स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे आयुर्वेद हा पहिले स्वस्थ व्यक्तीला
सेंटर पॉइंट आयुर्वेद हा पहिले स्वस्थ व्यक्तीचा विचार करतोय की जी व्यक्ती आज स्वस्थ आहे, त्याला कुठल्याही शारीरिक वेदना नाही, मानसिक वेदना नाहीये, अशा व्यक्तीचं स्वास्थ्य तसंच टिकवून ठेवण्यासाठी त्याने वर्षभरातनं काय चिकित्सा घेतली पाहिजे किंवा वर्षभरातनं असे काय कर्म केले पाहिजे ज्यांनी त्याचं स्वास्थ्य मेंटेन राहील. आणि त्यानंतर येतं ते आतुरस्य विकार परिमोक्षणम. आतुर म्हणजे रोगी या अर्थाने समानार्थी शब्द वापरलाय. आधी स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण करणं हा आयुर्वेदाचं पहिलं ध्येय आहे. आणि दुसरं ध्येय आहे की जे रोगी आहेत त्यांना त्यांच्या आजारापासून कशी मुक्तता देता येईल. त्याच्यामुळे आयुर्वेदाचे जर फायदे तुम्ही बघायचे म्हटले तर आयुर्वेद ही पॅथी फक्त रोगाची किंवा रोग्याची चिकित्सा करणारी पॅथी नाहीये. तुम्हाला जर आजार होऊच द्यायचे नसतील तर स्वस्थ राहण्यासाठी काय करावं हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगणारी एक पॅथी आहे, एक शास्त्र आहे, एक लाईफ सायन्स आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदाचे बेनिफिट सांगत असताना मी एक नक्की सांगेन की तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर पुन्हा आजार तर इतर आजार होऊ नयेत म्हणून तुम्ही तुमची जीवनशैलीमध्ये जसं मी आधी सांगितलं की तुम्ही आयुर्वेद कसा समाविष्ट करू शकतात. बऱ्याचदा असं होतं की आपण आजार झालो तरच डॉक्टरांकडे पण जातो, पण आयुर्वेदाची खासियत ही आहे की तुम्हाला जर आजार होऊ द्यायचे नसतील तर वर्षभरात मी काय करायला पाहिजे किंवा रोज माझा आहार विहार कसा असला पाहिजे, ऋतूनुसार मी काय आहार घ्यायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही वर्षातनं 2दा तरी आयुर्वेद वैद्याला व्हिजिट द्यायला हवी. त्यामुळे आयुर्वेद वैद्य हा तुमच्या शरीराची तपासणी करून तुमच्या स्वास्थ्य रक्षणासाठी तुम्हाला वर्षभराचा एक प्रोग्राम कस्टमाइज करून देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर वर्षभरामध्ये तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी जर पंचकर्म करायचं असेल तर मी असं म्हणेन की बायकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी म्हणेन की बस्ती ही तुमच्यासाठी अर्ध चिकित्सा आहे. कारण बस्ती तुम्ही जेव्हा घेतात तेव्हा तुमच्या संडावासाच्या मार्गावाटे काही विशिष्ट तेल, विशिष्ट औषधांनी, त्यांच्या गुणधर्मांनी सिद्ध केलेलं तेल, तूप, दूध अशा प्रकारचे औषधं तुमच्या संडासाच्या मार्गावाटे हे तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचवले जातात. बस्ती केल्यानंतर वातावरती नियंत्रण मिळवता येतं आणि वातावर जर नियंत्रण मिळवलं तर वात हाच प्रमुख आहे जो तुमच्या शरीरात होणाऱ्या सगळ्या प्रोसिजर्सला नियंत्रण करत असतो. त्याला वाताला जर तुम्हाला समप्रमाणात ठेवायचं असेल तर तुम्हाला ही चिकित्सा करता येते. वर्षभरातनं एकदा तुम्ही कुठलंही पंचकर्म करू शकता. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडे जाऊन तुमच्यासाठी, तुमच्या स्वास्थ्य रक्षणासाठी तुम्हाला कुठलं पंचकर्म करता येणार आहे ह्याचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात. त्याच्यामुळे आजारासाठीच पंचकर्म करायचं आहे हे जर तुमच्या डोक्यात असेल तर ते आधी काढून टाका. तुम्हाला जर आजार नको असतील तर तुम्ही पंचकर्म नक्की करू शकता. किंवा जर तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये काही बदल हवे असतील, तुमची जीवनशैली आहे तशी स्वस्थ मेंटेन करण्यासाठी तर सुद्धा तुम्ही आयुर्वेदाचा सल्ला घेऊ शकता. एक गोष्ट सांगायची म्हटली, जर तुम्ही आजारावर आयुर्वेदिक उपचार घेत असाल तर आयुर्वेद ही लाक्षणिक चिकित्सा करणारी पॅथी नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदावर आजाराचं मूळ शोधलं जाऊन त्या मुळावर चिकित्सा होते. या संपूर्ण कालावधीसाठी काही वेळ नक्की लागू शकतो, परंतु तुमच्या आजाराच्या मुळावर घाव होत असेल आणि त्याच्याने आजार जर मुळासकट जाणार असेल तर ह्यात आयुर्वेदाचे फायदेच आहेत. या प्रश्नाचं उत्तर देताना मी 2 गोष्टी सांगू शकते की आयुर्वेदाबद्दल खूप मतमतांतर आहेत, लोकांच्या मनात खूप मिथ्स आहेत. ज्यातलं पहिलं म्हणजे आयुर्वेदाची ट्रीटमेंट लेट पण थेट असं अजिबातच नाहीये. आयुर्वेदाच्या काही औषधांनी तात्काळ सुद्धा उपशम मिळतो. दुसरं म्हणजे की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्स नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमाने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आयुर्वेदाचे सुद्धा साईड इफेक्ट आहेत. इतर औषधांपेक्षा कमी असतील, पण आयुर्वेदिक औषधं सुद्धा जर तुम्ही वेळेवर नाही घेतले, योग्य प्रमाणात नाही घेतले, योग्य सल्ल्याच्या मार्गदर्शनाने नाही घेतले तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. आपल्याला डॉक्टर सायली यांनी आयुर्वेद काय असतं, त्याचं काय महत्त्व असतं, त्याचे बेनिफिट आता आपल्याला खूप छान प्रकारे सांगितले आहे. आता तुम्ही जसं सांगितलं पंचकर्माबद्दल, तसं पंचकर्माबद्दल तुम्ही अधिक माहिती आम्हाला देऊ शकतात का? नक्कीच. पंचकर्म ही आयुर्वेदातली शोधन चिकित्सा म्हणून समजली जाते. पंचकर्म हे प्रामुख्याने 5 कर्म याच्यात येतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य हे त्या दोषाच्या आधिक्याने करायचे पंचकर्म असतात. याशिवाय जर तुम्ही बघितलं तर आता सगळीकडे केरळियन पंचकर्म ही एक वेगळी कॉन्सेप्ट आली आहे. तर त्याच्यामुळे केरळियन पंचकर्म म्हणजे पंचकर्मातले काही असे प्रकार असतात जे फक्त केरळ या राज्यामध्ये होतात किंवा आता केरळातनं शिकून आल्यानंतर इतर भारतात सुद्धा हे प्रकार केले जातात. पंचकर्मामध्ये जे मी पहिलं सांगितलं ते म्हणजे वमन. जर तुमचा आजार हा कफदोषाशी निगडित असेल किंवा कफदोषाचा
जर तुमचा आजार असेल किंवा तुमचा आजार हा हृदयाच्या वरच्या भागातला असेल तर अशा वेळी वमन म्हणजे कफ दोषावर काम करणारं जे पंचकर्म आहे हे खूप फायदेशीर ठरतं. याच्यामध्ये तुम्हाला रोज आयुर्वेद वैद्याकडे जाऊन तुमच्या आजाराशी निगडीत असं एक तूप सेवन करायला देतात. काही विशिष्ट प्रमाणात ती तुपाची मात्रा ही ठरवलेली असते. ही प्रत्येक व्यक्तीच्या नुसार बदलत असते. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही पंचकर्मासाठी जाताय तेव्हा तुम्ही बलवान आहात की नाही, तुमचं बल चांगलं असेल तरच ही चिकित्सा तुमची केली जाते. त्याच्यामुळे पंचकर्म करण्याआधी तुमचं पोट साफ होतंय ना, खाल्लेलं तुम्हाला पचतंय ना, ही प्राथमिक चिकित्सा करून म्हणजे दीपन पाचन किंवा आमाचं पाचन करणारी ट्रीटमेंट करून त्यानंतर मग तुमच्यासाठी पंचकर्म ची ट्रीटमेंट ठरवली जाते. वमनामध्ये तुम्ही जसं की मी सांगितलं वमन विरेचन, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्नेहन म्हणजे तुपाचं सेवन करायचं असतं. आता बऱ्याच जणांचं असं असतं की जेव्हा एखादा पेशंट स्थौल्यासाठी आमच्याकडे येतो तर त्याची चरबी कमी करण्यासाठी किंवा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आम्हाला त्याला तुपाचं सेवन द्यावं लागतं. खूप जणांना असं वाटतं की मी आधीच स्थौल्याची चिकित्सा घेतोय आणि तूप खाल्ल्यावर माझं वजन वाढणार नाही का, तर असं अजिबात नसतं. आयुर्वेदाची तुपं वापरली जातात, ती वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेली असतात. वजन कमी करण्याच्या हेतूने मी जसं म्हटलं मेदधातूवर काम करावं लागतं, तर कुठल्या द्रव्य वापरल्यावर मेदधातू कमी होईल ह्याच्या औषधांनी सिद्ध केलेली ती सगळी तुपं असतात. ती तुम्हाला 3 दिवस 5 दिवस किंवा 7 दिवस या हिशोबाने घ्यावी लागतात. रुग्णाला जर चौथ्या दिवशी असं वाटायला लागलं की आता माझ्या संडासा वाटे तूप निघतंय तर त्या दिवशी तूप थांबवलं जातं. साधारण 30 ml पासून सुरुवात होते. 30 ml 60 ml 9 ml 7 दिवसापर्यंत तूप दिलं जातं. जर एखाद्या रुग्णाला 7व्या दिवशी सुद्धा संडासा वाटे तूप जात नसेल तर त्याला 8व्या दिवशी तूप दिलं जात नाही. 7वा दिवस हा शेवटचा दिवस असतो तूप देण्यासाठी. त्यानंतर वमनासाठी 1 दिवस बरं हे तूप देत असतानाच 7ही दिवस त्या रुग्णाचं पूर्ण शरीराची मालिश होते, ज्याला आम्ही स्नेहन म्हणतो. त्याच्यासाठी त्या त्या व्यक्तीला अनुषंगाने वेगवेगळी तेलं वापरली जातात. त्यानंतर स्वेदन केलं जातं म्हणजे स्टीम दिली जाते. त्यासाठी स्टीम देण्याची प्रत्येक वैद्याची वेगळी पद्धत असू शकते. स्नेहन आणि स्वेदनानंतर 7 दिवस हे सगळं झाल्यानंतर 8व्या दिवशी विराम दिला जातो. कफकर आहार दिला जातो म्हणजे असा आहार व्यक्तीला दिला जातो ज्याच्याने कफ आणखी वाढणार आहे. पंचकर्म म्हणजे दोषांची जी स्थानं आहेत त्यापासून त्यांना बाहेर काढून शरीराच्या बाहेर टाकणं. त्याच्यामुळे 9व्या दिवशी तुम्हाला सकाळी आयुर्वेद वैद्याकडे जाऊन तुम्हाला वामक द्रव्य दिली जातात म्हणजे अशी द्रव्य दिली जातात ज्याने तुम्हाला उलटी होणार आहे. अशामध्ये उसाचा रस वापरला जातो, दूध वापरलं जातं किंवा सुखोष्ण जल वापरलं जातं आणि तुम्हाला उलट्यांद्वारे तुमच्यातला दूषित कफ बाहेर काढला जातो. ही ढोबळमानाने वमनाची प्रक्रिया असते. डिटेल जर तुम्हाला हवं असेल माहिती तर तुम्ही तुमच्या जवळच्या एका चांगल्या आयुर्वेद तज्ज्ञाकडनं वमनाची माहिती घेऊ शकता. विरेचनामध्ये जसं मी सांगितलं वमनासाठी 7 दिवस स्नेहपान तसंच विरेचनासाठी पण केलं जातं. पण याच्यामध्ये 2 ते 3 दिवस विराम दिल्यानंतर विरेचन केलं जातं म्हणजे तुम्हाला जुलाब होतील अशा प्रकारची औषधं दिली जातात. म्हणजे संपूर्ण पित्त हे खेचून जुलाबा वाटे बाहेर काढलं जातं. त्यानंतर येते बस्ती. बस्तीमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही बस्ती घेत असतात 7 दिवसाचा बस्ती असतो किंवा मात्रा बस्ती असतो. मात्रा बस्ती म्हणजे 30-30 ml चा बस्ती तुम्ही घेऊ शकता आणि 7 दिवसाचा जो बस्ती असतो त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जर अनुवासन बस्ती म्हणजे काय की ह्याच्यात तेल किंवा तूप संडासा वाटे तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचवलं जातो. दुसऱ्या दिवशी काढा टाकला जातो म्हणजे काही आयुर्वेदिक औषधींनी सिद्ध केलेला काढा हा संडासा वाटे एका विशिष्ट प्रमाणात तुमच्या शरीरात सोडला जातो. त्या दिवशी तुम्हाला भरपूर जुलाब होतात पण त्या काढ्याच्या दिवशी तुम्हाला भरपूर ज्या दिवशी अनुवासन बस्ती दिला जातो त्या दिवशी तुम्हाला तेल किंवा तूप सोडून तुमच्या संडासा वाटे शरीरात सोडून घरी पाठवलं जातं. पण ज्या दिवशी तुमच्या शरीरामध्ये बस्तीद्वारे काढा टाकायचा असतो त्या दिवशी मात्र तुम्हाला काढ्यानंतर काही वेळातच मलाचे वेग येऊ लागतात. असा 7 दिवसाचा अल्टरनेट प्रोग्राम फिक्स केलेला असतो. जसं की अनुवासन बस्ती, त्यानंतर निर्वह बस्ती म्हणजे काढ्याचा बस्ती, पुन्हा अनुवासन म्हणजे तेलाचा बस्ती किंवा तुपाचा बस्ती. ही झाली बस्तीची चिकित्सा. बस्ती देत असतानाच बस्ती देण्यापूर्वी पुन्हा एकदा पेशंटचं स्नेहन केलं जातं म्हणजे तेलाने मालिश केली जाते. स्वेदन म्हणजे पेशंटला स्टीम दिली जाते. हे झाले वमन, विरेचन आणि बस्ती. यानंतर येतं रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो की आयुर्वेदामध्ये लीच थेरपी ज्याला साध्या भाषेत म्हणतात किंवा जलौका म्हणजे लीच शरीरात लावली जाते.
तर जर तुमच्या शरीरातला रक्त धातू किंवा रक्त दोष जर दूषित असेल तर अशा वेळी शरीराचा एक भाग फिक्स केला जातो आयुर्वेद तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली, आणि तिथे जलौकावचरण केलं जातं. म्हणजे काय की तिथे लीच थेरपीने तुमच्या शरीरातला काही रक्ताचा भाग काढून फेकला जातो. किंवा आता वेगळी एक पद्धत आली की सिरिंज आणि निडलने एक 50 ml रक्त तुमच्या शरीरातनं काढलं जातं, ज्याला सिरावेद असं म्हणतो, आणि ते काढून फेकलं जातं. याच्यानंतर येतं ते म्हणजे नस्य. नस्य म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या किंवा ऊर्ध्व जत्रुगत भागातले जे व्याधी आहेत किंवा जे सगळे इंद्रिय आहेत त्याच्यासाठी नस्य हा एक प्रकार आहे. नस्याचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला म्हणजे कॉस्मेटिक पर्पजने सुद्धा आता नस्य केलं जातं. त्यासाठी वेगवेगळी नस्याची औषधं वापरली जातात. चेहऱ्याचा मसाज करून चेहऱ्याला स्टीम दिली जाते. स्टीम देण्यापूर्वी दोन्ही डोळ्यांवरती कापूस ठेवला जातो, कारण डोळ्यांना स्टीम देता येत नाही. आणि तुमच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये काही तेलाचे 2-2 थेंब सोडले जातात. मोस्ट ऑफ द टाइम अणु तेल हे एक तेल वापरलं जातं, पण तुमचा जर आजार विशेष असेल तर त्यानुसार तेल ठरवलं जातं. दोन्ही नागपुड्यांमध्ये 2-2, 3-3 थेंब 2-2 थेंब टाकल्यानंतर धूमपान करायला लागतं. म्हणजे आयुर्वेदिक एक धूमवर्ती असते, त्याच्याने तुम्हाला धूमपान करायचं असतं. आणि 7 दिवसाचं सुद्धा हा नस्याचं पंचकर्म असतं. हे 5 प्रमुख पंचकर्म आहेत. याची उपकर्म सुद्धा आहेत. त्याची माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडनं मिळू शकते. किंवा तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशा कमेंट्स करून सुद्धा विचारू शकता.